नमस्कार, मी गौरी गणेश पहिनकर. मी सध्या शिक्षण घेत आहे आणि मला शिक्षणासोबतीनेच लिखाणाची, कविता करण्याची आणि वाचनाची आवड आहे. तसेच मला गायनाची सुद्धा आवड आहे. यावर्षी प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यान सप्ताहामध्ये व्याख्यान सप्ताह आयोजित करण्यात आला. या व्याख्यान सप्ताहामध्ये मला माझे विचार मांडण्याची, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. तुम्ही या अगोदर सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांचे विचार ऐकले असतील, त्यांनी जे व्याख्यान केलं ते ऐकले असेल, पण त्यांचे इतकं तर माझा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर इतका गाढा अभ्यास नाही आहे. पण मी माझ्या वाचनातून जेवढं गेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, मी जितकं त्यांच्याबद्दल वाचले त्यानुसार मी माझे विचार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. जर माझं ह्या विचार मांडण्यातून किंवा व्याख्यानातून काही शब्द इकडचा तिकडे झाला असेल किंवा चुकला असेल तर क्षमा असावी. माझा विषय आजचा आहे की हिंदू धर्म आणि राष्ट्रप्रेम. माझा आजचा विचार मांडण्याचा किंवा व्याख्यान देण्याचा उद्देश एकच आहे की ह्या माझ्यासारख्या तरुण पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर समजले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर. ह्यांचा जन्म नाशिक येथील भगूर गावी 1883 ला झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणीपासूनच अत्यंत बुद्धिमान होते. काव्यरचना, लिखाण आणि वक्तृत्व ह्यांवर त्यांचे प्रभुत्व जास्त होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यवीर, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक, मराठी भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ सुद्धा होते. स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणीपासून अत्यंत बुद्धिमान असल्याने त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचे स्त्रोत या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. हे जे त्यांनी लिहिले त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. त्यानंतर मार्चमध्ये 1901 ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यमुनाबाई यांच्याशी विवाहगाठ बांधल्यानंतर 1 वर्षानंतर वीर सावरकर 1902 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले व त्यांचा प्रवेश निश्चित झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात राहत असताना अनेक चळवळी केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी तिथेही अतोनात प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिलेच असे भारतातले क्रांतिकारी होते की ज्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचं पुण्यातलं शिक्षण संपवून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जायचे ठरवले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी फक्त लंडनला जायचे ठरवले. फक्त उच्च शिक्षणासाठी नाही, म्हणून तर त्यांनी भारत मातेसाठी सुद्धा लंडनला जायचे ठरवले. हा सुद्धा त्यांचा हेतू होता. त्यानंतर सावरकरांनी पुणे येथून शिक्षण पूर्ण करून 1906 साली ते लंडनला रवाना झाले. त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळून ते लंडनला गेले. लंडनला गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये राहत असताना त्यांनी सर्व त्यांच्या साथीदारांसोबत मदनलाल धिंगरा म्हणा किंवा सेनापती बापट म्हणा ह्यांना सोबत घेऊन अभिनव भारताचे क्रांती पर्व ही चळवळ चालू केली. त्यांनी लंडनमध्ये राहून सुद्धा आपल्या भारत मातेसाठी खूप केले. भारत मातेला स्वातंत्र्य भेटावं म्हणून त्यांनी लंडनमध्ये राहूनही अतोनात कष्ट केले, अतोनात प्रयत्न केले. कारण त्यांचा हेतू तर एक क्लिअरच होता की भारत मातेचे स्वातंत्र्य. त्याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 मध्ये झालेल्या इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास लिहिला. त्यांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक एक सनसनाटी पुस्तक ठरलं. ब्रिटिश शासनामध्ये या पुस्तकामुळे गोंगाट पसरला होता. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वी जप्त केला. का? कारण त्यांना भीती वाटली होती. कारण जो आवाज 1857 मध्ये भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध उठवला होता, तो आवाज परत भारतीय आपल्या विरुद्ध उठवणे, त्यांचा तिथे सुगावा लागू नये, तिथं त्यांचा ठाव लागणार नाही, म्हणून त्यांनी ते जप्त केलं. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांची लेखणी इतकी धारदार होती की त्यांनी जे लिहिलं ते वाचूनच खूप वीर भारतातले प्रेरित होते.
प्रेरित होत होते आणि त्यांच्या लिखाणाला सर्वात जास्त ब्रिटन सरकार घाबरत होतं. अनेक स्वातंत्र्यवीर पाहत असाल तुम्ही, भगतसिंग म्हणा आणि अजून तर भगतसिंग सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांपासूनच प्रेरित झालेले होते. माझ्या वाचनातून मी असं ऐकले की भगतसिंग सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळेच थोडं प्रेरित झाले होते. यानंतर एक काळ असा आला की त्यांचं पुस्तक प्रकाशनापूर्वी जप्त केलंच होतं इंग्लंड सरकारने, पण त्या पुस्तकाची एक प्रत त्यांच्या मित्राकडे होती. त्यांच्या मित्राकडे प्रत असल्यामुळे त्यांनी इंग्लंडच्या बाहेरून ते पुस्तक प्रकाशन केलं व प्रकाशन करण्यात त्यांना ते यश मिळालं. यानंतर एक काळ असा येतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू यांनी राजद्रोह लिखाण केल्याचा आरोप ब्रिटिश शासनानं त्यांच्यावर ठेवला. त्यांच्यावर ठेवून ब्रिटिश शासनाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्यांना काळ्या पाण्यावर पाठवलं. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवाइलीला गोळ्या घालून वध केला. कर्झनवाइलीचा गोळ्या घालून वध केला. मदनलाल धिंगरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एकमेव असे शिष्य होते की ज्यांनी प्रथम ह्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरित होऊन आपल्या भारत मातेसाठी खूप अतोनात कष्ट केले. त्यांनी आधीही केले होते, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून ते खूप प्रेरित झाले होते. त्यानंतर एक काळ असा येतो की स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टर असूनही त्यांना त्यांची पदवी बहाल केली नाही, त्यांना त्यांची पदवी दिली नाही अथवा त्यांची पदवी काढून घेतली. मदनलाल धिंगराने कर्झनवाइलीचा गोळ्या झाडून वध केल्यामुळे लोकांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध गेले. एक सांगू इच्छिते की मी जो किस्सा वाचलाय की स्वातंत्र्यवीर सावरकर एका सभेमध्ये गेले होते, तेव्हा एक पदाधिकारी त्या सभेचा भाषण करत होता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उठले आणि त्यांनी त्याच्या वाक्याचा, त्याच्या बोलण्याचा निषेध केल्यामुळे त्या सभेमधला तो पदाधिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांना म्हणला, तू माझ्या शब्दांना, तू माझ्या वाक्यांना निषेध करणार नाही. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की मी विनायक दामोदर सावरकर आहे. त्यांचं नाव ऐकताच सभेमधले लोक सगळे त्यांच्याकडे भयभीत होऊन बघत होते. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे इतके मोठे महान क्रांतिकारी होते की ते भारतामध्ये राहून क्रांतीपर्व चालू केले, पण त्यांची प्रसिद्धी लंडनमध्येही झाली. त्यांची ओळख लंडनपर्यंत पोहोचली. कारण जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा ते ब्रिटिश पार्लमेंट हादरलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतोनात कष्ट केले आपल्या भारत मातेसाठी स्वातंत्र्य मिळावं. त्यांनी खूप कष्ट सहन केले, वेदना सोसल्या, अतोनात त्रास त्यांना झाला. हे सर्व झालंच तर भारतातल्या क्रांतिकारक सुसूत्रता आणून त्यांची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असं स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटू लागले. अत्यंत दुःखात होते, कारण दोघेही भाऊ पकडले गेले होते आणि त्यांच्या थोरल्या बंधूंना तर जन्मठेपेची शिक्षा झाली, त्यांना काळ्या पाण्यावर पाठवलं होतं. आणि एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर मोडकळीला आलं होतं. मोठे बंधू तर जन्मठेपेची शिक्षा भोगत होते आणि त्यांचं घर मोडकळीला आलं म्हणजे त्यांच्या घराला सील लावलेलं होतं. त्यांच्या मोठ्या बहिणी आणि त्यांच्या पत्नी या दोघींनाही घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्या दोघींना घराच्या बाहेर हाकलून दिलं होतं. आणि त्याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कानावर एक वार्ता आली की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुलगा वारला. मुलगा गेल्याचं दुःख तर अत्यंत होतं, पण एकीकडे घर पण मोडकळीला गेलं, दुसरीकडे भावाला, मोठ्या त्यांच्या थोरल्या बंधूला सुद्धा जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. अक्षरशः ते खूप दुःख सोसून ते ब्रिटनच्या ब्रायलन किनाऱ्यावर जाऊन बसले. तिथं जाऊन बसले ते एकाच विचारात होते की आपल्याला पकडलं गेलो तरी आपल्याला भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही. आणि त्यांचा अत्यंत दुःखद करणारा विचार आणि समोर अथांग पसरलेला वाहत असलेला सागर आणि ह्याच भावनेच्या भरातून त्यांच्या
मुखातून दोन शब्द आहेत, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणक्रम. हे महान काव्य त्यांनी त्या समुद्र किनाऱ्याकडे पाहून रचलं. त्यांना सुचलं. मी तुम्हाला या महान काव्याचे दोन ओळी तुम्हाला गाऊ इच्छिते मी. त्या सागरावर रागावलेला, त्या सागरावर रुसलेला या भारतभूमीचा प्रिय पुत्र म्हणतो की, सागरा तू खरं तर माझ्या भूमातेचे पाय धुणारा तिचा सेवक आहेस. मज वदनासी अन्य देशी चर जाऊ, सृष्टीची विविधता पाहू.
त्यावेळेला मी तुझ्या किनाऱ्यावर उभं असताना तू मला मैत्रीच्या हक्काने बोलला होतास, चल इतर देशी फिरायला जाऊ, चल सृष्टीची विविधता पाहू. मी आलोही तुझ्यासोबत, पण तै जननिरद विरह शंकितही झाले, परी तुवा वचन तिज दिदली. मी आलो, पण त्याच वेळेला माझ्या आईच्या हृदयात, माझ्या भूमातेच्या हृदयात माझा तिला विरह होईल काय अशी शंका आली होती. पण काय करणार, तू तर वचन दिलं होतंस. येईन त्वरे कथून सोडिते तिजला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. लवकर येईन असं सांगून मी माझ्या मातेला सोडलं, पण आता ते जमेल की नाही हे मला ठाऊक नाही. मी तिच्या पाशी जाऊ शकेल की नाही हे मला अजिबात माहिती नाही. म्हणून माझा प्राण तळमळतो आहे. सागरा, तू मदात आहेस म्हणून मी माझ्या मातेजवळ जाऊ शकत नाही, म्हणून सागरा माझा प्राण तळमळतो आहे. काही काळाने ब्रिटिश सैनिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पकडले. त्यांना तात्काळ अटक करून त्यांना भारतामध्ये आणण्यात आलं आणि त्यांच्यावर जन्मठेपेची सुनावणी झाली. त्यांना अंदमानच्या काळ कोठडीत ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत ठेवले. त्यांना हर प्रकारे छळले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला झुंपले, नारळाच्या काठा कुटण्याचे कष्टप्रद त्यांना काम दिले. एकीकडे ह्या आधी झालेल्या त्यांच्या मनावरच्या वेदना तर होत्या, पण दुसरीकडे त्यांच्या शरीरावरही ते जखमा भरपूर देत होते. ते खूप मोठे क्रांतिकारी होते आणि त्यामुळेच त्यांना एका अंदमानच्या खोलीत, वेगळ्याच खोलीत त्यांना डांबून ठेवलं होतं. इतर जे तुरुंगवासी त्यांच्यापासून त्यांना वेगळं डांबून ठेवलं होतं, जिथे त्यांचा कोणाशी संपर्क येऊ नये. त्यांना अत्यंत खूप त्रासदायी वेदना झाल्या. त्यांना हर प्रकारे छळलं होतं ब्रिटिश शासनाने. तरीही त्यांनी हार मानली नाही. आपलं ध्येय एकच होतं आणि ते त्यांनी निश्चित ठेवलं होतं. इतके कष्टप्रद काम दिले. या मरणापर्यंत वेदना ते सहन करीत होते. सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, त्यांचं ध्येय एकच होतं आणि ते निश्चित होतं, माझ्या मातृभूमीचे स्वातंत्र्य. 11 वर्ष त्यांनी अंदमानच्या काळ कोठडीत हा त्रास सहन केला, हे छळ सहन केले. त्यांच्यावर अत्यंत छळ झाले. त्यांनी खूप सहन केलं. तरी त्यांच्यामधलं सर्जनशील कवी आणि क्रांतिकारक संपलं नाही आणि ते त्यांनी ढासळू दिलं सुद्धा. ते अत्यंत खूप मोठे कवी होते, तथा लेखकही होते. त्यांच्या कविताही खूप अजरामर होत्या. त्यांची लेखणीची धारही खूप अशी प्रेरित करणारी होती. अंदमानच्या काळ कोठडीत असताना त्यांना ना लिहिण्यासाठी पेन होती, ना कागद होता. अशा परिस्थितीतही त्यांनी अंदमानच्या काळ कोठडीत असताना त्याच काळ कोठडीच्या भिंतीवर अजरामर असे कविता 6000 कविता लिहून काढल्या आणि त्या अंदमानच्या जेलमधून सुटल्यानंतर तशाला तशा पाठ करून परत त्यांनी लिहिल्या. आणि ह्याच अंदमानच्या जेलमध्ये असताना त्यांनी कमलासारखं महाकाव्य रचलं. अंदमानच्या काळ कोठडीत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुस्थानचं बदलतं राजकारण दिसू लागलं. हिंदुस्थानचं बदलतं राजकारण त्यांना दिसू लागलं. अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इसेन्शियल ऑफ हिंदू धर्म हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी लिहिला. कालांतराने त्यांची अंदमान येथून सुटका झाली आणि त्यांचं सुटका झाल्यानंतरचं आयुष्य आणि आदि क्रांतिकारतेचं आयुष्य हे दोन वेगळे भाग. रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर सुमारे 13 वर्ष स्थानबद्धतेत होते. इसवी सन 37 पासून ते पुढील 7 वर्ष त्यांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकरांचे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अगदी स्पष्ट आहेत. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात की हिंदू धर्म हा कुठल्याही रूढी परंपरांमध्ये तथाकथित अडकून राहणारा धर्म नाही. तथाकथित अडकून राहणारा किंवा त्याच्या चौकटीत अडकून राहणारा धर्म नाही. बदलत्या समाजाला पोषक होईल असा हा हिंदू धर्म आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की आमचे धर्मत्व कोणत्या पुस्तकाच्या 2 पुठ्यात सामावू शकणार नाही.
या विश्वाच्या दोन पुठ्यांमध्ये जितके सत्य आणि ज्ञान विस्तृत आहे तितकेच आमचे धर्मपुस्तकही विस्तृत होईल. हिंदू धर्म निसंशय सात्विक क्षमाशील आणि क्रोधशील आहे. हिंदू धर्म क्रोधशील आहे. क्लैब्य मा स्म गमः पार्थ ही ज्या हिंदू धर्माची गर्जना आहे ही हिंदू धर्माची गर्जना आहे. अहिंसा परमो धर्म ही ज्या हिंदू धर्माची व्याख्या आहे आणि त्याच हिंदू धर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की आततायनी मायानम हन्या देवा विचारेन आणि या दोन्ही आज्ञांचा समन्वय फक्त हिंदू धर्मच एक उत्तम प्रकारे लावू शकतो असे सावरकर म्हणतात. काही झाले तरी बुद्धिवादाच्या दृष्टीने एकंदरीत पाहता धर्मात ग्राह्यतम धर्म जो असेल तो हिंदू धर्म होय असं सावरकरांच्या मते स्पष्ट होतं. एक सांगू इच्छिते की दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकरांचं खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं. ते म्हणतात की सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार. इतक्या सुंदर अशा शब्दांमध्ये त्यांनी सावरकरांचं वर्णन केलं होतं. काय महान क्रांतिकारी, काय महान देशभक्त होते स्वातंत्र्यवीर सावरकर. खूप अभिमान मला वाटतो की मी ज्या देशात ज्या राज्यात जन्माला आले त्याच देशातून त्याच राज्यात इतका मोठा क्रांतिकारी इतका मोठा देशभक्त माणूस जन्माला आला. मी त्यांच्या विचारावर चालते हाही मला अभिमान आहे. मी कुठलाही गर्व बाळगत नाही पण मी त्यांच्या विचारावर चालते याचा मला खूप जास्त आनंद होत आहे. अशा महान क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मी शतशत नमन करून मी माझे व्याख्यान इथं संपवतो. स्वतंत्र